ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारने दिले विमा कवच। आता 70 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना सुद्धा मिळणार विमा। 70 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांसाठी खुशखबर। केंद्र सरकारने 70 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना आता 5 लाख रुपयांचं मोफत विमा कवच देण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतलाय। याला कोणत्याही उत्पन्नाची अट नाही। या निर्णयाचा फायदा 6 कोटी लोकांना मिळणार आहे। त्यातही जर तुमचा कुठलाही इतर 5 लाखांचा विमा असेल तर दोन्ही विमा मिळून 10 लाख रुपयेपर्यंतचा विमा 70 वर्ष पूर्ण झालेल्यांना मिळू शकतो। योजनेचा लाभ कसा घेणार ते आता आपण समजावून घेऊ। कुटुंबातील किती लोकांना मिळणार विमा? एका कुटुंबात आता एकापेक्षा अधिक आयुष्यमान कार्ड देखील होऊ शकतात। योजनेचे लाभार्थी कोण असणार? आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत देशातल्या सर्वच 70 वर्षांवरील नागरिक असतील, तसेच निराधार नागरिक, आदिवासी तसेच दलित, दिव्यांग नागरिक आणि जे असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर असतील ते देखील यासाठी पात्र आहेत। सरकारी योजनेचे लाभ घेणारे देखील पात्र। केंद्र सरकारच्या योजनेचे लाभार्थी सुद्धा लाभ घेऊ शकतात। या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिक आधीपासून केंद्र सरकारची आरोग्य योजना CGHS घेत आहेत, जे माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना ECHS घेत आहेत आणि जे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल CAF तसेच इतर सार्वजनिक आरोग्य विम्याचा लाभ घेणारे देश नागरिक सुद्धा पात्र असतील। यासाठी अर्ज कसा आणि कुठे करणार? यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत www.pmj.gov.in वेबसाईटवर भेट द्यावी। या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने सुरू केलेला टोल फ्री क्रमांक 145555 यावर देखील आपली पात्र अपात्र माहिती मिळवू शकतात किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर CSC अर्थात CSC सेंटरवर देखील अधिकृत कागदपत्र देऊन अर्ज करता येईल। कोणती कागदपत्रे लागणार? या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिकृत आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड आणि आधारशी जोडलेला ऍक्टिव्ह मोबाईल क्रमांक आवश्यक। त्यासाठी कोणत्याही उत्पन्नाच्या मर्यादेची अट नाही।